म्हणजे आज दुपारी डोसा, संध्याकाळी डोसा, रात्री पण डोसा. गुड मॉर्निंग गाईज. आज होता संडे आणि संडे की सुरुवात जर क्रिकेटने झाली नाही तर तो संडे कसा. फिट राहायचं असेल तर थोडं खेळणं पण गरजेचं असतं. मला कमेंट करून सांगा कोणाकोणाची संडे की सुरुवात क्रिकेटनी होते. ग्राउंडवरती एनर्जी तर फुल ऑन होती. आणि 500ची बेट हरून हा आला इथे गोल्डन बेकरीमध्ये सगळ्यांना समोसे घ्यायला. पण भाई सोबत झाला स्कॅम. 500ची बेट होती पण भाईचे गेले ना 700. नंतर सगळ्यांनी मिळून नाश्ता केला, मजा आणि संडे वाईफ फुल ऑन. पण दिवस इथेच थांबणार नव्हता. बाहेर जायचं होतं डायरेक्ट उल्हासनगरला. का? कारण 2 दिवसाआधी मी पप्पांसाठी आणला होता उल्हासनगरवरून शर्ट, पण तो त्यांना फिट झालाच नाही. मग आलो उल्हासनगरला. परत त्याच दुकानात त्याच मार्केटमध्ये संडे होती तर एवढी गर्दी होती मार्केटमध्ये पण आणि दुकानात पण की उभं राहायला दुकानात जागा नव्हती. कसं करून शॉपिंग केली आणि परत आलो घरी. उन्हातून घरी येऊन डोक्यात फक्त एकच प्रश्न की मॉमनी जेवायला काय बनवलंय. मग डायरेक्ट गेलो मॉमकडे. मी काय बनवते सांग ना. हा मी आज काय बनवते? आज संकष्टी आहे. काय बनवते? आज बनवते मम्मी मसाला डोसा. म्हणजे आज दुपारी डोसा, संध्याकाळी डोसा, रात्री पण डोसा. डोसा आणि चटणी घेऊन गाईस खूप मजा आली. कारण आजची चटणी एकदम जबरदस्त झाली होती. तेवढ्यात भाऊ पण एंट्री मारतो. महाबळेश्वरवरून फिरून आला होता आणि येऊन डायरेक्ट मॉम सोबत मस्ती करायला स्टार्ट. सोबतच त्यांनी स्ट्रॉबेरी पण आणले होते आणि मॉम काय त्यांना सेपरेट करण्याचं काम सुरू. मॉमला काम नसेल तरी ती काम शोधतच असते कारण तिला काम करायला खूप आवडतं. आज होती संकष्टी होती म्हणून मी तयार होऊन गेलो मंदिरात. आरतीचा साऊंड आणि ॲटमॉस्फिअर एकदम पीसफुल. बाप्पाचं मस्त दर्शन घेतलं आणि नंतर गेलो काहीतरी खायला. आज संकष्टी होती तर आज आपण खातोय व्हेज मंचाव सूप. आणि सूपचा पहिला सिप पिताच लागला ना भाई ठसका एकदम खतरनाक वाला. तर असा होता आपला आजचा संडे. मला कमेंट करून सांगा की तुमचा संडे कसा गेला. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.